आणि आता पाहूया राष्ट्रवादीचं मनोमिलन होतंय का या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जयंत पाटलांच्या उपस्थितीत पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू। चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व। पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य। अद्याप एकत्र येण्याचा प्रस्ताव नाही। अजित पवारांचं साप्ताहिक बैठकीत सुतोवाच। सूत्रांची माहिती। शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा एवढाच राष्ट्रवादी पक्ष। जयंत पाटील, रोहित पवार हे सगळे लांबच। भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढा त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील वगैरे सगळे जण हे असे लांब उभे असतात। या 3 जण मिळून पार्टी होती। रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा फक्त माध्यमांमध्येच। माझ्यापर्यंत तरी अशी कोणतीही चर्चा नाही। अनिल देशमुख यांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या बाबतीत जी चर्चा फक्त माध्यमामध्ये चालू आहे। माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला या गोष्टी कळतात। माझ्या माहितीनुसार कुठेही अशा प्रकारची सध्या चर्चा चालू नाही। राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावर मी बोलणं योग्य नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मला असं वाटतं की हा निर्णय अजित पवारांचा आहे आणि त्यांच्या पक्षाचा आहे। त्यांच्या पक्षात त्यांनी काय निर्णय करावा याच्यामध्ये मी भाजपाचा अध्यक्ष म्हणून बोलणे योग्य नाही। प्रत्येकाने आपापल्या कुटुंबात सुखी समाधानी राहावं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। सगळ्यांनी गुण्यागोविंदाने कुटुंबात राहावं। आम्ही कुटुंब व्यवस्थेवर प्रेम करणारी लोक आहेत। भाजपची लोक आपापल्या कुटुंबात सगळ्यांनी सुखी समाधानी राहावं हीच आमची इच्छा आहे। राष्ट्रवादी फुटली तेव्हा मला अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर होती। एकनाथ खडसेंचा खुलासा। मला हे निरोप दिला होता की तुम्ही अजितदादा पवार गटामध्ये या, परंतु त्यावेळेस मी काही अजितदादा पवार गटामध्ये गेलो नाही। शरद पवार साहेबांबरोबरच राहिलो। शरद पवार आणि अजित पवार वेगळे नाहीत, दोघेही एकत्रच आहेत। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र दिसले का? दोन्ही राष्ट्रवादीचा मोठा गेम असू शकतो। पवार साहेबांची नीती ही चाणक्य नीती। वच्चू कडूंचं वक्तव्य। पवार साहेब आणि अजितदादा अलग आहेच नाही। कुठं अलग आहे ते तुम्ही सांगा। शिंदे साहेब आणि उद्धव साहेब एका स्टेजवर दिसले का कधी? आणि यांचे या 6 महिन्यातले आणि त्याच्या अगोदरचे कार्यक्रम एकत्रितपणे आहे। मोठा गेम असू शकतं।